सर्वांना नमस्कार. मी इथला अध्यक्ष असण्याच्या खाली आपल्या सर्वांचं इथे मनापासून शुभ सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम मी सर्व सदस्यांची ओळख करून देतो. श्री तन्मय, श्री प्रथमेश, श्री स्वराज, श्री विराज, श्री भाग्यश्री, श्री सरस्वती, श्री तनिष्का व श्री राजू. दरवेळी या आपल्या या दुसऱ्या ग्रामसभेमध्ये दरवेळेसप्रमाणे आपण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आपण सुरुवात करू ग्रामस्थांच्या सर्व समस्यांपासून. म्हणून आमच्या वॉर्डमधील समस्या इथे मांडू इच्छिते. आणि गावातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा अत्यंत अपुरा, अनियमित व कमी दाबाने होत आहे. बरीचशी नळधारे बंद आहेत आणि तरीही नळपट्टी आकारली जात आहे. या रक्कम तर वाढत आहे पण पाणी कुठं मिळत नाही. अनेक नळधारे बंद असून बोरवेल व विहिरींची नियमितपणे देखभाल नसल्यामुळे त्या स्त्रोतांची स्थिती सुद्धा हालवली आहे. याचे निवारण करा. नमस्कार सगळ्यांना. पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतो याचे मुख्य कारण नादुरुस्ती बोरवेल्स, वीज पुरवठ्याचे अडथळे आहेत. पाणीपट्टी ही देखभाल दुरुस्ती व सेवांसाठी घेतली जाते. पाईपलाईनसाठी निधीची गरज भासते. कर्मचाऱ्यांना खर्च सुद्धा द्यावा लागतो. ग्रामपंचायतीकडून टाक्या व विहिरींची स्वच्छता दर 3 ते 6 महिन्यांनी केली जाते. जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्ताव मंजूर झाला आहे. तरी लवकरात लवकर 2-3 महिन्यात काम पूर्ण होण्याची अपेक्षा है. गाँव के अस्पतालों में मशीन और औषधियों की कमी के कारण लोग दूसरे गांव में जाकर उनका इलाज कराते हैं. उसके कारण उनका खर्चा भी ज़्यादा होता है. इसलिए मैं विनती करता हूँ कि आप हमारे गांव के अस्पतालों में औषधि और मशीन जल्दी से जल्दी उनकी कमियों को पूरा करें. हाँ, मला माहीत आहे की आपल्या गावच्या दवाखान्यामध्ये अपुऱ्या साधनांपायी आपल्या गावातल्या लोकांना दुसऱ्या गावामध्ये जावं लागत आहे. आणि या विषयासंबंधी मी पंचायत समिती आरोग्य केंद्रात तक्रारी केली होती. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो की लवकरात लवकर दवाखान्यांमध्ये सुधारणा होईल. स्वच्छता राखणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे, परंतु तरीही सार्वजनिक स्वच्छतेच्या मामल्यात ग्रामपंचायतीची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. काही वेळा जनजागृती नसल्याने गावामध्ये कचरा साचतो आणि गटारी तुंबतात आणि त्यामुळे रस्ते देखील घाणेरडे होतात. आणि त्यामुळे वॉर्ड क्रमांक 7च्या वतीने मी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करू इच्छिते की योजनांमधून मिळालेल्या निधीचे आपल्या ग्रामपंचायतीने काय केले आणि नदी पात्रात विसर्जित होणाऱ्या प्लास्टिकच्या विघटनासाठी आपली ग्रामपंचायत काय करत आहे. प्रश्न विचारल्याबद्दल मी आपल्याला या गोष्टीची ग्वाही देते की लवकरच आपल्या गावामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. आणि सोबतच योजनेतून आलेल्या निधीमधून आपल्या गावातील नदीपात्राचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येतील. आणि सोबतच गावातील मुख्य ठिकाण जसे की मंदिर, शाळा आणि बाजार ह्या ठिकाणी कचराकुंडी देखील ठेवण्यात येतील. आणि या कचराकुंडीतील व्यवस्थापनासाठी मी लवकरच अधिक ते अधिक सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. तर मी सर्वांना हे सांगू इच्छिते की ग्रामपंचायत स्वच्छतेसाठी आपली यथाशक्ती लावते, परंतु यासोबतच ग्रामस्थांनी देखील ग्रामपंचायतीला सहकार्य करून आपले गाव स्वच्छ ठेवले पाहिजे. धन्यवाद. वार्ड क्रमांक 4चे प्रतिनिधी आपणास प्रश्न विचारू इच्छिते की विजेचा पुरवठा आपल्या गावामध्ये नियमित होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. जसे की शेतामध्ये मोटर बंद होत असून विजेचा पाण्याचा पुरवठा कमी पडल्यामुळे पिके खराब होत आहे. तरी या समस्येचे निरसन करावे ही विनंती. धन्यवाद. मी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देते. वीज पुरवठा सतत खंडित होणे ही केवळ तांत्रिक अडचण नसून शेतकऱ्यांच्या रोजच्या जीवनावर व शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम करणारी बाब आहे हे आम्ही जाणतो. म्हणून तर वीज वितरण कंपनीशी संपर्क साधला जाईल व तक्रार नोंदवली जाईल व गरज असल्यास उच्च अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला जाईल व वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल व शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून व त्याच्यावर उपाययोजना करण्यात येतील. मी ग्रामस्थांना आश्वासन देते की ग्रामपंचायतद्वारे हे आश्वासन देते की प्रत्येक ग्रामस्थांच्या समस्या ह्या आमच्या समस्या आहेत. त्यामुळे त्या समस्यांचं निर्मूलन करणं हे केवळ आमचं कर्तव्य नसून ही आमची जबाबदारी आहे. धन्यवाद. शैक्षणिक गुणवत्ता आणि मूलभूत सुविधा जसे पिण्याचे पाणी
आणि स्वच्छतागृह आणि वर्गखोल्या यांच्या सुविधासाठी आपण कोणते पाऊल उचलतात? आपल्या गावच्या शाळेमध्ये मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांची उपस्थिती नियमित करण्यात येत आहे आणि त्यांच्यासाठी सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात येत आहे. वर्गखोल्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृहाची पुनर्बांधणी आणि जलजीवन मिशन अंतर्गत पाणी शुद्ध करण्यासाठी 2 RO बसवण्यात येत आहे. आणि आत्ता काही काम झालेले आहे, बाकीचे काम पूर्ण होईल अशी आपण खात्री झाली. मागील काही दिवसापासून पावसामुळे आपल्या खेड्यात डासांची संख्या वाढत चालली आहे. त्याच्यामुळे डेंग्यू व मलेरियासारखे रोगही वाढत आहेत. तर मी पंचायत समितीकडे निवेदन करतो की त्यावरती लवकरात लवकर उपाय करावा. गाव पातळीवर हंगामी फवारणी करणारे आपल्या पंचायत समितीतील आरोग्य विभागाचे कर्मचारी नेहमीच आपल्या कामामध्ये तत्पर असतात. तरी मी त्यांना यामध्ये आणखी लक्ष देण्यासाठी सूचना दिली. त्यांनी आपल्या गाववासियांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही सुद्धा आपापल्या पातळीवर स्वच्छता ठेवावी व आपल्या परिसरात जिथे सुद्धा पाण्याचे डबके दिसतील त्यांना त्वरित बुजवावे. जेणेकरून आपण आपल्या गावातील डेंग्यू व मलेरिया या समस्यांपासून आपल्या गावाला मुक्त करू. अहो सरपंच, आपल्या रस्त्याने 2 उन्हाळे व पावसाळे बघितले बरं, आणि आता त्यांची परिस्थिती फार बिकट झाली. नाही म्हटलं तरी प्रत्येक रस्त्याच्या 5-5 पावलावर आपल्याला खड्डे सापडतील. अहो सरपंच, बाहेर गावचा कोणी माणूस जरी आला तर तो रस्त्याला बघून म्हणतो की आपल्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यातच रस्ता आहे. अहो तुम्हाला माहीत असेल की मागच्याच आठवड्यात आपल्या रम्याचा फोडसालाचा खड्ड्यामुळं अपघात झाला. बरी तरी त्याचा जीव वाचला, नाहीतर याची जबाबदारी कोणी घेतली असती. माझा बोलण्याचा उद्देश एवढाच सरपंच की आपण या विषयावर काय कार्य करत आहात व काय कार्य करणार आहात. धन्यवाद. ते मुद्दा उठलेला असा मला असेल तसं ही आनंदाची बातमी तुम्हाला ती द्यायची. काय आहे, आपली ही समस्या बरेचसे दिवस चाललेली आहे आपल्या गावामध्ये. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा पंचायत समितीमध्ये ह्याची तक्रार तर केलेली आहे, पण एवढे दिवस काय काम तर होत. त्यामुळे आम्ही मागच्या आठवड्यात स्वतः आमदारांकडे गेलो होतो. आमदारांनी यांची खात्री आम्हाला तेव्हा दिली होती की लवकरात लवकर काम चालू होईल. एवढंच नाही तर काल सायंकाळीच मला फोन आलेला व त्यांनी ही गोड बातमी दिली की 2 ते 3 लाख रुपये आपल्या गावच्या रस्त्याच्या बांधणी करण्यासाठी लोक आपल्या गावाला पाठवले गेलेले आहेत. एवढेच नाही तर जो रामाचा वर्ग सध्या होता, जशीच त्याची बातमी आम्हाला कळाली तसंच आम्ही त्वरित त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलं व त्याचे उपचार लगेच सुरू झाले व आता त्याची तब्येत एकदम बरी आहे. आता जे कुठल्याही ग्रामस्थाला कुठलाही प्रश्न नसेल तर ही ग्रामसभा इथेच संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.